गोविंद फाउंडेशन प्रस्तुत कथा ध्येय वेड्या प्रवासाची या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण लेखक गिर्यारोहक श्री दिलीप नाईक निंबाळकर सर यांचा प्रेरणादायी आणि थक्क करणारा प्रवास जाणून घेणार आहोत। दिलीप नाईक निंबाळकर सर यांनी बरीच पुस्तकं लिहिली आहेत, जी पुस्तकं ग्रामीण जीवनशैलीवरती भाष्य करणारी आहेत। त्याचबरोबर भ्रमंती करत असताना त्यांनी गिर्यारोहणाविषयीची पुस्तके लिहिली आहेत। त्यामध्ये त्यांनी बेस्ट कॅम्पवरून महाराष्ट्रीयन गिर्यारोहकांचे अनुभवाचे कथन, त्याचबरोबर घाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान, नाते निसर्गाशी, एव्हरेस्ट वीर सुरेंद्र चव्हाण, सरपंच काय करू शकतो आणि अंतराळी अशा पुस्तकांचे लेखन त्यांनी केले आहे। या पुस्तकांना बरेच पुरस्कार देखील मिळाले आहेत। नुकताच मराठी साहित्य परिषदेचा पुरस्कार त्यांना मिळाला आहे। त्याचबरोबर मुंबई येथे साहित्य दिवाकर कृष्ण पुरस्कार या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आला आहे। त्याचबरोबर त्यांनी गिर्यारोहणात अनेक ठिकाणी भेटी दिल्या आहेत। महाराष्ट्रातील सह्याद्रीची पर्वतरांग त्यांनी अगदी पिंजून काढली आहे। त्याचबरोबर हिमालय अशा मोठ्या मोठ्या पर्वतांच्या रांगा देखील त्यांनी सर केल्या आहेत। परंतु एवढं करत असताना त्या पाठीमागे प्रचंड कष्ट होते, मेहनत होती, जिद्द होती। ट्रेकिंग करताना पायाची 10 बोटे तोडावी लागली, तरीही न डगमगता त्यांनी पुढे ट्रेकिंग करणं सुरू ठेवलं। बेताची परिस्थिती असूनही शिक्षण पूर्ण केलं, भावंडांचं लग्न पूर्ण केलं। वेळ प्रसंगी वडील असून देखील ते त्यांच्या मुलाची आई झाले। असा एक आदर्श निर्माण करणारे हे लेखक आहेत। असेच लेखक गिर्यारोहक श्री दिलीप नाईक निंबाळकर सर यांची संघर्षगाथा आणि यशोगाथा आज आपण पाहणार आहोत। चला तर मग। तर नमस्कार। नमस्कार। आपली एक छोटीशी ओळख करून द्या। मी दिलीप नाईक निंबाळकर। माझं मूळ गाव वाठार निंबाळकर आहे, फलटणपासून 8 किलोमीटर अंतरावर आहे। अच्छा। तिथे माझे आई वडील, एक मोठे भाऊ आणि धाकट्या 2 बहिणी असे एकत्र राहत होतो। त्या बहिणी दोन्ही लग्न होऊन त्यांच्या घरी गेलेले आहेत। मोठ्या बंधूंचंही लग्न झालेलं आहे आणि मी सध्या फलटणमध्ये राहतोय। बरं, अच्छा। सर, आता तुम्ही तुमच्या वाठार निंबाळकर गावाचा उल्लेख केला, तर तुमचं बालपण कसं होतं एकंदरीत या गोष्टींविषयी ऐकायला आवडेल मला। बालपण म्हणजे आता एक तर मुळात आमचा भाग जो वाठार निंबाळकरचा भाग आहे तो दुष्काळी भाग, वर्षानुवर्ष दुष्काळी भाग आहे तो। बरोबर। तर त्यामुळं काय व्हायचं, जमिनी जरी भरपूर असल्या तरी 3 वर्ष दुष्काळ आणि 1 वर्ष सुकाळ अशा परिस्थितीत ते मागचं ओझं पुढं वाहत असेच दिवस ते गेलेले आहेत पुढे। म्हणजे बालपण सगळे। मग एकंदरीत वाठारमध्ये किती दिवस होता तुम्ही? वाठारामध्ये मी कॉलेजची 4 वर्ष पूर्ण होतो। त्याच्या आधी काही वर्ष माझं शिक्षण माझ्या आजोळी म्हणजे सणसरला जातं। पण कॉलेजला असताना मी फलटणला आलो आणि तिथं 4 वर्ष माझं शिक्षण झालं। अच्छा। मग वडील वगैरे काय करायचे? वडील शेती करायचे, पण वडिलांना एक चांगली वाचनाची खूप आवड होती। प्रचंड आवड होती। ओके। आणि त्यांच्या वाचनाची आवड असल्यामुळं आम्हाला सगळ्याच भावंडांना वाचायची सवय लागली। नंतर ना तुम्ही म्हणजे जे कॉलेज वरून शिक्षण होतं ते कुठं पूर्ण केलं? म्हणजे कॉलेज शिक्षण पूर्ण झालं फलटणला। आणि सुदैवाची गोष्ट, मला प्राचार्य शिवाजीराव भोसलेंचा सहवास मिळाला। त्यांचं मार्गदर्शन मिळालं, त्यांचं प्रोत्साहनपर थाप शाबासकी मिळाली पाठीवर पडल्यामुळेच मी पुढे लिहायला सुरुवात केली। ओके। मग सर, आता तुम्ही कॉलेजवरून शिक्षण फलटणमध्ये पूर्ण केलं आणि त्याच्यानंतर एक उपजीविकेचा भाग असतो, म्हणजे कॉलेजवरून एखादा तरुण ज्यावेळेस बाहेर पडतो त्यावेळेस नोकरी, व्यवसाय या सगळ्या गोष्टी असतात। तर तुम्ही काय निवडलं, नोकरी की व्यवसाय? नाही, मला त्या काळात तर नोकरी करणं भागच होतं। तो 72चा दुष्काळ म्हणजे खूप प्रसिद्ध दुष्काळ होता तो। आणि त्या काळात व्यवसायाचा विचार करण्यापेक्षा जी मिळेल ती नोकरी करणं हे अत्यंत स्वाभाविक होतं आणि मला ते थोडंसं कंपल्शनही होतं। आणि घरच्या जबाबदाऱ्या, बाकीच्या सगळ्या जबाबदाऱ्या म्हणजे अशा होत्या, एक तर दुष्काळी भागातली शेती, त्यामुळे फारसं उत्पन्न नसायचं। मोठे भाऊ शेती करायचे, वडील शेती करायचे। मग मी नोकरीला लागलो। माझ्यापेक्षा धाकट्या 2 बहिणी होत्या, त्यांचं शिक्षण
त्यांची लग्न या जबाबदाऱ्या ऑटोमॅटिक येतातच. म्हणजे बरोबर आहे. एकदा तरुण मुलगा झाल्यानंतर ह्या जबाबदाऱ्या स्वाभाविक त्याच्यावरती येतातच. मग नंतर नोकरी निवडली तुम्ही. मग नोकरी कुठं करत होता तुम्ही? नोकरी मला त्यावेळेला सोमेश्वर सहकारी साखर कारखाना बारामती नोकरी मिळाली. ते नोव्हेंबर 1972 मध्ये मिळाली. 72 मध्ये मिळाली. आणि मग किती दिवस केली ती नोकरी? मग ती नोकरी पुढची 11 वर्ष मी तिथंच नोकरी केली. ओके. आणि मग त्या काळात मात्र वाचनाचा छंद मात्र चालू होता. म्हणजे एकंदरीत छंद चालू होता, वाचन चालू होता. अच्छा. मग नंतर लग्न वगैरे कधी झालं आणि कसं होतं आयुष्य पुढचं? माझ्या मोठ्या भावांचं लग्न, धाकट्या 2 बहिणींची लग्न ही माझी प्रायोरिटी होती. आणि त्यामुळं माझं लग्न मी बाजूला ठेवून त्या प्रायोरिटीज पार केल्या. आणि 11 वर्षानंतर थोडंसं पुढच्या आर्थिक प्रगतीच्या दृष्टीने मी जॉब बदलला आणि शिरोळला शिर्के पेपर मिल होते, तिकडे गेलो मी. अच्छा. आणि शिर्के पेपर मिलमध्ये असताना मी विवाह केला होता. अच्छा. ओके. मग म्हणजे कुठं तुमच्या आता मिसेस काय करतात, कसं असतं काय? लग्न ठरवताना माझे काही विचार वाचनातून ठाम झालेले होते की एकतर प्रचलित पद्धतीनुसार म्हणजे हुंडा न घेता लग्न करायचं ही एक ठाम विचारधारा होती. आणि त्याप्रमाणे मी घरच्यांचा विरोध स्वीकारून देखील मी ते मत माझं कधीही बदललं नाही. म्हणजे मला हुंडा पद्धतच अजिबात मान्य नव्हती. त्यामुळं मग जिथं बहिणींची लग्न ठरवतो त्यावेळेस तिथं आपल्याला काही पर्याय नसतो. त्यांच्या सरवणीला आपण काही समजू शकत नाही. पण स्वतःच्या बाबतीत तरी तो विचार अंमलात आणावा या ठाम विचारानं मी माझं लग्न केलं. आणि माझी मिसेस चिपळूणची, पण त्यावेळेला लग्न केलं त्यावेळेला ती राजगुरुनगर इथे प्राध्यापक म्हणून सर्व्हिसला होती. अच्छा. आणि तिला मी सविस्तरपणे लिहिलं की मला विना हुंडा लग्न का करायचंय. मग ते सब विचारी असल्यामुळं मग ते विचार जुळले आणि आम्ही विना हुंडा लग्न केलं. त्या लग्नाचा टोटल खर्च होता 500 रुपये. अच्छा. आणि तो दोघांनी वाटून घेतला होता. अच्छा अच्छा अच्छा. म्हणजे 250 रुपये त्यांनी, 250 रुपये. त्यात आम्हाला दागिने कपडे ह्याचं फारसं महत्व त्याही वेळेस वाटत नव्हतं, आजही वाटत नाही. नाही, आम्ही पाहिल्यानंतर तुमच्या दोघांकडे बघितल्यानंतर स्वाभाविकच त्या गोष्टी लक्षात आल्या. आणि एक चांगली गोष्ट आम्हाला एक सकारात्मक ऊर्जा मिळाली तुमच्याकडून सर. म्हणजे की एक तुमच्यात संगणमत आहे आणि फार गोष्टी विचाराने चालतात, या गोष्टी फार निदर्शनात तुमच्या आल्या. आणि मग नंतरनं आत्ता त्यांनी सांगितलं शिक्षणाचं, शिक्षकाचा पेशा होता त्यांचा. मग त्यांनी किती दिवस शिक्षकी पेशा सांभाळला, तुम्ही किती दिवस नोकरी सांभाळली? शिक्षणाच्या संदर्भात दोघांचे विचार सारखे होते किंवा जीवनशैलीबाबतच एकमत होतं. त्यामुळे तर आम्ही विवाह करू शकलो. आणि त्याच्यानंतरही ते आम्ही आयुष्यभर कायम ठेवते. त्या विचारात मात्र बदल कधीही झाला नाही. त्यामुळं ही स्त्रीची जबाबदारी, ही पुरुषाची जबाबदारी हे असं आम्हाला दोघांनाही मान्य नव्हतं. परिस्थितीनुसार ज्याच्यावरची जबाबदारी पडेल त्याची त्यांनी ती निभावायची हे नक्की होतं. विवाहानंतर मला पहिली मुलगी झाली. ती मुलगी की मुलगा ह्याच्याशी मला काही मतलब नाही. आपल्याला अपत्य आहे हे समाधानकारक होतं. आणि त्याच्यानंतर काही वर्षानंतर मला मुलगा झाला. पण दुर्दैवाने तो तीव्र मतिमंद होता. अच्छा. म्हणजे आहे तो ऑटिस्टिक या कॅटेगरीत मोडतो. अच्छा. आणि त्याच्या संगोपनासाठी दोघांपैकी एकानं कोणातरी पूर्ण वेळ देणं भाग होतं. आणि मग त्यावेळेला विचार विनिमय करून आम्ही दोघांनी विचार केला. त्यावेळेला दोघंहीच नोकरीत होतो. पण नोकरीचा विचार करता अधिक सोयीची आणि अधिक आर्थिक लाभ देणारी कुठली हा विचार करून मी माझी नोकरी सोडायचा निर्णय घेतला. कारण माझी नोकरी शिफ्ट बेसिसवरती होती. नाईट शिफ्ट, मॉर्निंग शिफ्ट,
अशा शिफ्ट होत्या. त्या शिफ्टनुसार ते करणं खूप अडचणीचं जायचं. मिसेस तसं नव्हतं, तिला एकच शिफ्ट होती सकाळी आणि साधारणपणे दुपारी 1 वाजेपर्यंत ती घरी पोहोचू शकायची. मग त्यामुळं मी माझी नोकरी सोडली आणि मुलाचं संगोपन हे माझं पुढचं प्रायोरिटी राहिली. त्या प्रायोरिटीला मी पूर्णतः वाहून घेतलं आणि हे स्त्रीचं काम, हे पुरुषाचं काम असं काहीही डोक्यात न ठेवता आपलं अपत्याचं संगोपन आपण करायचं. आणि ते बरं आहे का वाईट आहे का ह्याचं दुःख व्यक्त न करत बसता ते आपलं मुलं आहे, आपण नीट सांभाळलं पाहिजे. या जबाबदारीने आम्ही ते सांभाळलं, आजही सांभाळतो आहोत. मग आता आम्ही ज्यावेळेस बोलत होतो त्यावेळेस एक छान वाक्य त्यांनी वापरलं तुमच्या मिसेसने की तुम्ही त्याच्या आई झाला. म्हणजे मी ज्यावेळेस नोकरीला जायचो त्यावेळेस मग एकंदरीत तुमच्यातलं जे पितृतुल्य होतं तेच मातृतुल्य झालं आणि हळूहळू तुम्ही त्याचा आईनुसार म्हणजे सांभाळ केला आणि हळूहळू त्याला जोपासलं. तर एकंदरीत तुम्हाला काय वाटतं या गोष्टींविषयी की म्हणजे नाही का की आज बरीच मुलं आहेत की ज्यांना आईवडिलांचं थोडंसं हे लाभत नाही, म्हणजे सगळे इकडं तिकडं पांगलेले आहेत. तर काय वाटतं त्याच्याविषयी? नाही, एकतर अपत्य प्राप्ती ही आत्ताच्या काळात तरी विचारपूर्वक स्वीकारण्याची बाब आहे आम्हाला असं वाटतं. जर तुम्हाला अपत्य पाहिजेच असेल तर त्याचं संगोपन तुम्हीच केलं पाहिजे. बरोबर आहे. म्हणजे ते दुसऱ्या कुणीतरी येऊन माझी जबाबदारी पार पडेल या विचाराला काही अर्थ नाही आहे. तुम्ही तुमची जबाबदारी विचारपूर्वक स्वीकारली तर विचारपूर्वकच पार पाडली पाहिजे. त्याचं व्यवस्थित संगोपन केलं पाहिजे. ते. अच्छा. मग आता सर तुम्ही एवढ्या सगळ्या गोष्टी सांगितल्या, खरंच तुमच्याकडे पाहता म्हणजे खरंच एक चांगला अभिमान वाटतो की एक तुम्ही चांगले एक भाऊ म्हणून पण तुम्ही काम केलं, बहिणींची लग्न लावून दिली, नंतरनं एक वडिलांची आवड जोपासली पुढं, त्यातून एक चांगला मुलगा म्हणून तुम्ही इथं आम्हाला दिसताय, त्याच्यानंतरनं तुम्ही एक चांगले पती म्हणून आम्हाला दिसताय, त्यानंतर एक चांगले वडील आणि आई म्हणून सुद्धा चांगले दिसताय. तर आता या सगळ्या गोष्टी होत्या तुमच्या वैयक्तिक जीवनातल्या. तर आता थोडंसं तुमच्या छंदाकडे वळूयात, तुमच्या आवडीनिवडीकडे वळूयात आणि तुम्ही जे संपन्न केलेले त्या गोष्टींकडे वळूयात. तुमच्या आवडी कशा निर्माण झाल्या, तुम्ही काय काय केलं, कसं केलं आणि एक प्रवास कसा होता, यामध्ये काही दुःखाचे क्षण असतील, सुखाचे क्षण असतील, काही शिकण्याचे क्षण असतील, अशा बऱ्याच गोष्टी आपण या आता पुढच्या चर्चेमध्ये उलगडणार आहोत. तर सर आता आपली चर्चा मध्यावरती आलेली आहे. तर मला एक प्रश्न विचारायचा आता सुरुवातीला की आज तुम्ही पुस्तकांचं लेखन करताय आणि पुस्तकं तुम्ही लिहिलेली आहेत, कथासंग्रह आहेत, कुठे गेलेल्या प्रवासांचं वर्णन आहे किंवा निसर्गाचं वर्णन तुम्ही पुस्तकांमध्ये तुमच्या कैद केलेलं आहे, बऱ्याच गोष्टी तुम्ही लिहिलेल्या आहेत. आणि त्याच्यानंतर एक गोष्ट म्हणजे येते की तुम्हाला फिरण्याचा जो छंद आहे तो कसा लागला, या सगळ्या गोष्टींची आपण आता चर्चा करूयात. तर सर पहिल्यांदा आपण तुमच्या जो फिरस्ती मार्ग आहे किंवा एका मुसाफिराचा मार्ग आहे तो कसा तुम्ही निवडला, तुमची सुरुवात कशी झाली, याविषयी आम्हाला थोडं ऐकायचं आहे. मी सोमेश्वर कारखान्यात नोकरीला लागलो त्यावेळेला एकटाच तिथे राहावं लागत होतं. अर्थातच घरापासून लांब होतो मी. मग नोकरी व्यतिरिक्तचा वेळ कसा घालवायचा या विचारत असताना तिथं काही माझे समवयीन मित्र भेटले. ते तिथल्या बँकेत सर्व्हिसला होते. त्यांच्यापैकी एक म्हणजे आनंद पाळंदे. ते तोपर्यंत त्यांचं बरंच गिर्यारोहण झालं होतं आणि गिर्यारोहणाचा छंद त्यांनी चांगला जोपासला होता. मग ते दर शनिवारी डोंगरात जाताना मला असा प्रश्न पडायचा की हा माणूस डोंगरात का जातोय. मी त्यांना विचारलं काय असतं असं डोंगरात. म्हटले असं नाही सांगता येणार. म्हटले तू माझ्याबरोबर चल एकदा, मग तुला काय समजेल. म्हटले ते शब्दात सांगण्यासारखी गोष्ट नाहीये. मग मी त्यांच्याबरोबर एकदा सुरुवातीला ट्रेकला गेलो. माझा सुरुवातीचा ट्रेक होता मांढरदेवी ते रायरेश्वर. आणि त्या प्रवासात मी जे काय अनुभवलं, डोंगर फिरणं किंवा तिथली माणसं वाचणं एका प्रकारचं, तिथल्या परिस्थिती समजून घेणं, हे सगळं मला इतकं आवडलं की शहरी किंवा नागरी जीवनातलं एक कृत्रिम आयुष्य
त्याच्यापेक्षा हे खूप वेगळं जग आहे आणि ते आपल्याला समजून घ्यायला आवडेल असं लक्षात आलं आणि तिथून पुढे मी त्याच्यावर फिरत राहिलो. आणि मग तिथून पुढे तुमची आवड निर्माण म्हणजे आनंद पाळंदे सरांमुळे तुम्हाला तिथून पुढे मार्ग मिळाला, म्हणजे एक फिरस्तीचा मार्ग मिळाला. पण नंतर तुम्ही आता शिखर मोहिमा पण केलेल्या आहेत पार. त्याच्यानंतर तुम्ही सह्याद्रीची पूर्ण रांग फिरलेला आहात. बऱ्याच बाहेरच्या भागातील गोष्टी तुम्ही पाहिलेल्या आहेत, बऱ्याच गोष्टी बघितलेल्या आहेत. तर तुम्ही सांगितलं पहिला मांढरदेवी ते रायरेश्वर तुमचा पहिला ट्रेक होता, ती ट्रेकिंग सुरू केली तुम्ही. आणि मग एकंदरीत तुम्ही ट्रेकिंग करत असताना कुठं कुठं फिरलाय आणि एक थोडंसं आम्हाला एक संक्षिप्त स्वरूपात सांगा. आता सुदैवानं महाराष्ट्रातल्या तरुणांना फिरण्यासाठी सह्याद्री इतकी मोठी रांग मिळालेली आहे. बरोबर आहे. की त्यात एका आयुष्यात फिरून ती पूर्ण होणारी रांग नाही. बरोबर. त्यामुळं अखंड आयुष्यभर जरी फिरलं तरी ते अपुरच आहे असं म्हणेन मी. बरोबर आहे. मग त्या रंगात सगळे गड किल्ले तर आले, घाटवाटा आल्यात, पुन्हा शिखरं आली, त्यातले काही सुळके आले. हे सगळं एका एका टप्प्यानुसार पार पडत गेलं. पहिल्यांदा गड किल्ले, नंतर मग घाटवाटा, नंतर मग अवघड सुळके. त्या दरम्यानच्या काळात मी गिर्यारोहणातलं एक बेसिक शिक्षण असतं ते मी उत्तराखंडमध्ये जे आज आहे ते उत्तरकाशी, तिथं नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माउंटनरिंग त्या संस्थेत जाऊन बेसिक कोर्स केला मी. तिथं पद्धतशीर शिक्षण दिलं जातं ते. तो कोर्स केल्यानंतर मला आणखी आत्मविश्वास आला की आपण खूप फिरू शकतो. बरोबर. आणि त्यानुसार मग सह्याद्रीतल्या सुळक्यांच्या चढाया पार केल्या काही. त्यात लिंगाण्यासारख्या अवघड शिखरांची चढाई होती. अशा सुळक्यातनं आणखी आत्मविश्वास वाढत गेला आणि त्यातून मग दुसरं आणखी एक क्षेत्र खोडायला लागलं, ते म्हणजे हिमालयातील भ्रमंती. मग हिमालयातील भ्रमंती करायची म्हणजे काय, तर कुठलं तरी एक शिखर निवडायचं आणि त्या शिखरावर चढाई करायची. अच्छा. अर्थात सह्याद्रीतल्या फिरण्यापेक्षा तिथली फिरस्ती खूप वेगळी आहे. त्याच्यासाठी खूप तयारी करावी लागते. वेळापत्रक वेगळं असतं. सीझन प्रमाणे ती फिरणं करावं लागते तिथलं. पण अनुभवी साथीदार मिळाल्यामुळे मला ते सोपं गेलं आणि अशा त्या हिमालयातल्याही चढाया करत राहिलो. हिमालयात मी 7 शिखर मोहिमा केल्या आणि बाकीचं ट्रेकिंग आणि किरकोळ भरपूर केलं. पण शिखर मोहिमा ह्या महत्वाच्या होत्या. अच्छा. म्हणजे तुम्ही बऱ्याच भ्रमंत्या केलेल्या आहेत. मग आता ह्याच्यामध्ये सगळ्यात चांगला अनुभव कोणता होता, म्हणजे कधी नयनरम्य दृश्य असणारा किंवा मनाला भावलेलं असं दृश्य असणारा कोणता होता किंवा तो प्रवास कोणता होता? आता या सगळ्या शिखर मोहिमामध्ये किंवा इतर ट्रेकिंगमध्ये एक प्रसंग मात्र कायमचं लक्षात राहिलेला तो म्हणजे श्री कैलास ही गढवाल एरियातली मोहीम होती आमची. 21,500 फुटाची होती ती. आणि त्या मोहिमेत असताना आम्ही 5 जण होतो एकूण. त्या मोहिमेत एके ठिकाणी असं झालं की समिट कॅम्प लावलं. समिट कॅम्प म्हणजे काय, तर शिखराचा शेवटचा टप्पा, दुसऱ्या दिवशी जाऊन शिखर सर करायचं आणि पुन्हा त्या टप्प्याला परत येऊन मुक्काम करायचा. त्या कॅम्पला समिट कॅम्प म्हणतात. त्या समिट कॅम्पला असताना स्नो विंड सुरू झालं. स्नो विंड इतकं भयानक होतं की पुढचे सलग 3 दिवस बर्फ पडत होता आणि त्यामुळं आम्हाला मागं पुढं कुठेही जाणं, खाली उतरून येणं शक्य नव्हतं, पुढे जाणं शक्य नव्हतं. त्या 3 दिवसात आम्हाला फक्त एकाच तंबूमध्ये पडून राहावं लागलं. आणि चौथ्या दिवशी थोडीशी वेदर क्लिअर होत होती, पण त्यावेळेस लक्षात आलं की आपल्याकडचं रेशनिंग संपत आलेलं आहे. कारण हिमालयात जायचं म्हणजे तो सगळा विचार करूनच रेशनिंग, कारण वजन खूप असतं. ते वजन किती कॅरी करायचं ह्याचे हिशोब असतात. तर 3 दिवस पुढे एवढं रेशनिंग आम्ही घेतलेलं होतं,
पण दुर्दैवानं आम्हाला 3 दिवस एकाच कॅम्पवर थांबावं लागलं. त्यामुळे ते रेस्टिंग सगळं संपलं आणि मग चौथ्या दिवशी आम्हाला निर्णय घ्यावा लागला की खाली परत यायचं. त्या दिवशी हवा परत खराब व्हायला लागली होती. तो धोका लक्षात घेऊन आम्ही खाली येण्याचा निर्णय घेतला आणि तोपर्यंतच्या खाली येण्याच्या प्रवासात एक एरिया असा येतो की ज्याला माउंटेनियर्स फील्डमध्ये क्रिवास एरिया म्हणतात. क्रिवास एरिया म्हणजे क्रिवास म्हणजे हिमखाचा असतात. त्या हिमखाचा की 2 फूट 3 फूट रुंदी असे किती रुंदीचे असतात, पण खोली मात्र त्याची 100 फुटापर्यंत कितीही असू शकते. अगदी 5-10 फुटापासून 50 फूट 90 फूट 100 फूट इतकी असू शकते. त्या एरियातून खूप सावधपणे यावं लागतं. त्या एरियातून येताना आम्ही रोपअप झालो. रोपअप म्हणजे काय, तर सगळ्यांनी 5 जणांनी एकमेकाला बांधून घेतलेलं असतं रोपनी आणि आईसॅक्स असते, साधन असतं. म्हणजे ते आईसॅक्सनं असं पुढं टॅप करत जायचं की जेणेकरून हिमखात असेल तर ती खाली जाईल, तिथं सावध राहायचं आणि तो रूट बदलायचा आणि दुसरीकडून दुसरा मार्ग निवडायचा, असं निवडायचं. म्हणजे 3 दिवसाच्या स्नोफॉलने काय झालं होतं, ती क्रिवास पूर्णपणे झाकली गेली होती, इतकी दाट झाकली गेली होती की जवळजवळ त्याच्यावर 3 फूट थर होता. त्या 3 फुटाच्या थरात आईसॅक्स रोवली गेली नाही आणि लक्षात आलं नाही की ही इथं क्रिवास आहे म्हणून. आणि असं जात असताना मध्येच आमच्यातलं एक साथीदार त्या क्रिवासमध्ये पडला. ते पडल्याचं कसं लक्षात येतं, रोप म्हणजे एकमेकांनी रोप बांधून घेतलेलं असतं, तर त्यामुळं मग त्या पुढचा माणूस खेचला जातो आणि मागचाही माणूस खेचला जातो. त्यामुळे ती एक साईन असते एक प्रकारची, जी आरती खेचलं जातो त्या अर्थी तर क्रिवास आहे कोणीतरी खाली पडलेत 5 जणांपैकी. मग त्याचं एक प्रशिक्षणादरम्यान शिक्षण झालेलं असतं की क्रिवासमध्ये पडलं तर काय रेस्क्यू सुटका कशी करायची. त्या ह्याच्याप्रमाणे मग आम्ही जो खाली पडलेला होता एक साथीदार, त्याचं रेस्क्यू ऑपरेशन करण्यातच आमचे पुढचे 3 तास गेले. आणि त्या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये आमचे बाकी 4 पाय जवळ गुडघ्या एवढ्या बर्फात होते सलग 4 तास असे. बापरे. आणि त्या ह्याच्यात मग ते काय होतं, अशा वेळेला फ्रॉस्टबाईट म्हणजे हिमदंश ज्याला मराठीत म्हणतात, हिमदंश होण्याची शक्यता जास्त असते ती. कारण ते तुमच्या उघड्या हाताला कुठं लागलं बर्फ की त्या ह्याच्यात मग ते तिथल्या रक्तवाहिन्या असतात त्या डेड व्हायला लागतात. तसे व्हायला सुरुवात होती. लक्षात येत होतं आमच्या हे फ्रॉस्टबाईट होत आहे. पण आमच्या पुढे एकच ध्येय होते की आपला माणूस बाहेर काढायचा आहे, तो वाचवायचा आहे, त्याला घेऊनच आपण पुण्यात परत जायचं आहे. त्या ऑपरेशनमध्ये बाकी सगळ्या गोष्टी आम्ही विसरून गेलो आणि मग त्यांना पुढचे 3 तास अथक प्रयत्न करून ते बाहेर काढले. त्यांना बाहेर काढलं. सुदैवाने त्या माणसाला काही फारशा इजा झाल्या नव्हत्या. आमच्या 3 जणांचे पाय मात्र फ्रॉस्टबाईट झालेले होते. त्यातलं एकाचं सौम्य होतं, दोघांचं सिव्हिअर होतं. आणि पुढचे 3 दिवस खाली येण्यात गेले, ते बर्फातूनच चालत यावं लागलं. त्या दरम्यान त्या पायाच्या बोटाच्या ज्या रक्तवाहिन्या होतात त्या पूर्णतः डेड झाल्या होत्या, मृत झाल्या होत्या. आणि ज्यावेळेला त्या रक्तवाहिन्या मृत होतात त्यावेळी तिथलं ब्लड सर्क्युलेशन थांबलं जातं आणि ब्लड सर्क्युलेशन थांबल्यानंतर एखाद्या झाडाची काटकी वाळावी पाण्याविना तसं ते आमची पायाची बोटं झालेली होती. म्हणजे आमचं एक सुकला होता एकदम. आणि खाल्यानंतर लक्षात आलं की हे सिव्हिअर फ्रॉस्टबाईट झालंय. मग त्याच्यानंतर उत्तरकाशीहून गंगोत्री, उत्तरकाशी, डेहराडून असा प्रवास करत तो तितका वेळ मध्ये गेला आणि ते वाढत चाललं होतं. मग तातडीनं आम्ही पुणे गाठलं रेल्वेनं. त्या काळात हेलिकॉप्टर किंवा विमानाचा प्रवास आम्हाला परवडणारा नव्हता. तशाही अवस्थेत आम्ही पुणे गाठलं. औषध वेदनाशामक गोळ्या घेऊन ते औषध सगळं घेऊन पुणे गाठलं. कसं तरी पुण्यातल्या आल्या
ससूनमध्ये गेलो, त्यांनी बघितलं तर ते म्हटले फ्रॉस्टबाईट सिव्हिअर झालंय, आणखी काही दिवस प्रयत्न करूया आपण त्या पुन्हा टिश्यू रक्तवाहिन्या पुन्हा जीवित करण्याचा. त्या जर नाही झाल्या तर मग मात्र तुम्हाला ते बोटं कापावी लागतील. बापरे. तर जर ती नाही कापली तर मग पुढचा पाय पुन्हा तसंच गँग्रीन होणार शक्यता आहे आणि तो पाय कापावा लागण्याची शक्यता आहे. मग त्यांनी 3 आठवडे वाट बघितली औषधावर आहे गँग्रीन तिथंच थांबवण्याचा, पण ते गँग्रीन काही तिथं थांबलं नाही, हळूहळू वाढायला लागलं. मग डॉक्टरांनी निर्णय घेतला की पायाची बोटं कापायची. मग माझा मित्र आणि मी शशिकांत हिरेमठ त्या दोघांच्या पायाची, आमच्या दोघांच्या पायाची 10 बोटं पुढचा नेल पोर्शन असतो म्हणजे नखाचा जो भाग असतो तिथून पुढचा भाग कापावा लागला. पण त्यामुळे आमचा उर्वरित पाय वाचला. त्याच्या वेदना भरपूर असतील. म्हणजे वेदना इतक्या कमालीच्या होत्या वेदना की वेदनाशामक गोळ्यांचा काहीही परिणाम होत नव्हता. मग डॉक्टरांनी इंजेक्शन दिली, वेदनाशामक गोळ्या आम्ही एका दिवसात 10 गोळ्या घेत होतो. त्याचे वाईट परिणाम लक्षात घेऊन सुद्धा ते आम्हाला गरजेचं होतं, कारण त्या वेदना सहन करण्याच्या पलीकडच्या होत्या. म्हणजे आयुष्यातील सगळ्यात खतरनाक प्रसंग आणि समाधानाचा प्रसंग अशासाठी की आम्ही आमच्या सहकार्याला वाचवू शकलो. ह्याचा आनंद फार होता. म्हणजे मी एक प्रश्न विचारला होता की याच्यामध्ये आनंद कोणता आहे आणि सगळ्यात चांगलं दृश्य कोणतं होतं, तर ह्याच्यामध्ये आनंद होता की आपल्या सहकार्याला वाचवलं आणि घेऊन आलो, हा एक आनंद होता. नाही खरंच खूप त्याच्यामध्ये तुम्ही दोन्ही गोष्टी आम्हाला सांगितल्या आणि प्रश्नांची उत्तर दिली. तर सर तुमचा जो म्हणजे इतका खडतर प्रवास आहे आणि तुम्ही सांगितलं की त्या खाचेमध्ये अडकल्यानंतर म्हणजे किती फूट असेल सांगता येत नाही, अशाही परिस्थितीमध्ये तुम्ही तुमच्या साथीदाराला वाचवलं आणि एक तुम्ही तुमच्या युनिटीचं दर्शन घडवलं. खरंच खूप सर तुमच्या स्टोरीजमधून आम्हाला या सगळ्या गोष्टी समजत आहेत आणि तुम्ही जो संघर्ष केलाय ते वाचवण्यासाठी तो फार भयानक होता. का अंगावरती काटे आणणार होता की अशा बर्फाळ परिस्थितीमध्ये 3 दिवस एका टेंटमध्ये राहणं, रेशन म्हणजे तिथं खाण्याच्या गोष्टीची कमतरता, बऱ्याच गोष्टी आणि तुफान ते डोंगरांमध्ये वाहणारं किंवा त्या पर्वतरांगांमध्ये वाहणारं, या सगळ्या गोष्टी तुम्ही सहन केल्या आणि तिथून तो प्रवास तुम्ही यशस्वी केला. तर सर आत्ता मला एक गोष्ट तुम्हाला ह्याच्यामध्ये एक विचारायची आहे की सह्याद्री आवडतो की बाकीचं काय आवडतं दुसरं फिरायला? नाही, कधी झालं तरी सह्याद्री ही आमची माय माऊली आहे. बऱ्याच हिमालय तसं म्हटलं तर मावशी म्हणावं लागेल. मावशी मायच कधी प्रिय असते. बरोबर आहे. असे काय एक्सपिरियन्स आहेत सह्याद्रीतले की जे खरंच आता जे काही लोक ट्रेकर्स आहेत किंवा जे त्या दृष्टिकोनातून पाहण्याचा प्रयत्न करतायत त्यांच्यासाठी? हा, सह्याद्रीतले तर इतक्या जवळ 50 वर्ष होऊन गेली सह्याद्रीत करतोय. त्यातले अनुभव तर अनेक आहेत. त्या अनुभवावर एक पुस्तकही लवकर येईल, त्याची तयारी चालू आहे. अच्छा. पण प्रत्येक ट्रेक हा वेगळा अनुभव असतो आणि आम्ही ज्या काळात सुरुवात केली त्या काळात आमच्याकडे साधनं, पैसे सगळंच कमी होतं. आत्ताच्या काळात लोकांना पैसे पण आलेत आणि त्या पैशामुळे साधनं पण आली. बरोबर. म्हणजे आता तुम्ही सांगितलं की जसा पूर्वीचा काळ होता त्यावेळेस तुम्ही रेल्वेने, आता लोकविमानाने जातात किंवा एक चांगला प्रवास निवडतात, पण तुम्ही रेल्वेने जाणं, तो प्रवास करणं आणि मेडिकल सुविधा कोणत्याही नव्हत्या त्यावेळेस. म्हणजे अशा परिस्थितीमध्ये तुम्ही या गोष्टीही केलेल्या आहेत. खरंच अंगावरती काटा आणणारा प्रवास आहे सर तुमचा. आणि तुम्ही सांगितलं की सह्याद्रीमध्ये बऱ्याच गोष्टी आता आहेत आणि त्या बघितल्या पाहिजेत की ज्या काय काय चांगले आहेत काय नाही. आणि शेवटी आई ती आई असते. म्हणजे हे फार वाक्य मनालाही झालं. आणि सर एक त्याच्यापुढचा एक प्रश्न विचारायचा आहे की गड किल्ल्यांवरती सर केली का तुम्ही आणि कसा अनुभव होता तो? गड किल्ला हे तर सह्याद्रीचं म्हणजे वैभवच म्हणावं लागेल. ते वैभव पाहिल्या विना कोणा म्हणू शकत नाही की मी सह्याद्री पाहिला म्हणून, असं नाही. गड किल्ले तर पहिल्यापासूनच पाहत आलो. गड किल्ल्यांची अवस्था पाहून मात्र वाईट वाटतं. बरोबर आहे. आता थोडीशी तरुणांच्यात आणि शासनातही जागृती व्हायला लागली. हे वैभव आपण सांभाळलं पाहिजे, हा वारसा आहे मोठा. आणि त्या दृष्टीनं आता अनेक प्रयत्न चालू आहेत, खाजगीरित्याही चालू झाले आणि शासकीयरित्याही चालू झालेत ते. अच्छा.
आता किती गड किल्ले फिरला तुम्ही म्हणजे? आता इथं मला संख्येपेक्षा त्यातले अनुभव आणि ते समाधान हे फार जास्त महत्त्वाचं. आता गडकिल्ले म्हणाल तर तसे महाराष्ट्रात 350 आहेत, पण जे फिरलो आम्ही ते महत्वाचे तर गड किल्ले सगळेच झाले. साधारणपणे ती संख्या साधारणपणे 250च्या आसपास होईल ती. पण मला त्या संख्येमध्ये रस नाहीये. बरोबर. तर तिथं काय बघितलं आणि काय इतिहास आहे त्याच्या पाठीमागचा, तर ह्यामध्ये रस आहे. आणि त्याच्याबरोबर मला भूगोल हा पण माझ्या आवडीचा विषय आहे. अच्छा. तो त्या भागातल्या भौगोलिक रचना कशा वेगळ्या आहेत. म्हणजे मराठवाड्यापासून सुरुवात केली किंवा सापुत्र्यापासून जर सुरुवात केली आणि तो बेळगावपर्यंत गेलो आपण, कुवाच्या बॉर्डरपर्यंत, तर सह्याद्रीचा प्रत्येक टप्पा वेगळा आहे. त्यातली भौगोलिक रचना वेगवेगळी आहे आणि त्या भौगोलिक रचनेनुसार तिथले पीक पाणी, माणसाचे स्वभाव, जीवनशैली हे सगळंच बदलत जातं. बरोबर. आणि ते निरीक्षण करणं ते मला खूप आवडतं. म्हणजे आपण म्हणतो ना की 7 किलोमीटरानंतर भाषा बदलते, पाणी बदलतं, तसंच सगळं नवीन गोष्टी बघत जाणं तुम्हाला आवड होती. म्हणून सर एक महाराष्ट्रातलं एक सगळ्यात मोठं शिखर आहे कळसुबाई. तुम्ही सर केले, ते काय अनुभव होता? कळसुबाई केले ते काय अनुभव? कळसुबाई मी सर केलं ते आता सर करणं म्हणता येणार नाही त्याला. सर करणं हा खूप मोठा शब्द झाला. शिखर चढून गेलो. त्या काळात ते इतकं रहदारीचं ठिकाण झालेलं नव्हतं. फार कमी लोकांच्या दृष्टीत नव्हतं. आणि त्यावेळेला पहिल्यांदा गेलो त्यावेळेला तिथं एक बारी नावाचं खालचं गाव आहे. त्या बारी गावाच्या थोडंसं पुढे गेल्यानंतर एका टप्प्यात, विशिष्ट अवघड टप्प्यात साखळी लावलेली होती, लोखंडी साखळी, आणि त्या साखळीला धरून वर जावं लागायचं. आणि ते एक थ्रिलिंग अनुभव होता. आता तिथं लोखंडी शिडी लावलेली आहे. ते आता ते थ्रिलिंग कमी झालेलं आहे. आणि कळसुबाई हा एक मी पाहिलं, कळसुबाई पाहिलं, हा एक प्रेस्टिज इश्यू झालेला आहे. त्यामुळे प्रत्येक शनिवार रविवारी तिथं अक्षरशः जत्रा भरते. बरोबर आहे. म्हणजे ती एक दाखवण्यासाठी जत्रा भरते की ते हल्लीचं जे माध्यम आहे फेसबुक, व्हॉट्सअप, त्याच्यावर दाखवण्यासाठी म्हणून बरेच जण. बरोबर आहे की फोटोसाठी त्या पाण्यातली आम्ही पाहिलं, त्या ह्याच्यातली की आम्हाला काय तिथलं अभिप्रेत व्हायचं, तर तिथली निरव शांतता, आजूबाजूचं दृश्य, त्या कळसुबाईवरून आपल्याला काय काय दिसतात ते ओळखणं, हे एक समाधान असायचं. ते आताची तरुण कितपत घेतात मला शंका आहे. बरोबर आहे. निरव शांतता तर अजिबात नाही, आता राहिली नाही. तुम्ही सांगितलं की जत्रा झाली तिथं. आणि एकंदरीत म्हणजे तुमचा दृष्टिकोन फार वेगळा होता की निसर्ग जाणून घेणं आणि निसर्ग ऐकणं हे तुमचं ध्येय होतं. तर आताच्या तरुण पिढीचं थोडं वेगळं आहे की फोटो सेशन करणं हेच ध्येय आहे आणि तिथं मी गेलो हे दाखवणं ध्येय आहे. तर सर, तुम्ही जो आम्हाला तुमचा अनुभव सांगितला, प्रत्येक गोष्टी तुम्ही ज्या केलेल्या आम्हाला सांगितल्या, खरंच अतिशय खतरनाक आहेत. अंगावरती काठे उभं करणाऱ्या गोष्टी आहेत आणि प्रत्येक गोष्टीतून आम्हाला काहीतरी वेगळं शिकायला मिळालं, वेगळं पाहायला मिळालं आणि वेगळं ऐकायला मिळालं. प्रत्येक गोष्टी तुम्ही सविस्तर सांगितल्या, त्याच्या मागच्या वेदना तुम्ही सांगितल्या. सगळ्या गोष्टी आम्हाला लक्षात आल्या की एकंदरीत तुमच्या ती आवड कशी निर्माण झाली, कुठं कुठं फिरला, कसं कसं फिरला, सह्याद्रीविषयीचं मत काय आहे, गड किल्ल्यांविषयीचं मत काय आहे, या सगळ्या गोष्टींची आपण चर्चा केली हे आम्हाला समजलं. तर खरंच सर, तुमचा वाखडण्याजोगा अनुभव आहे आणि तुम्ही जे ट्रेकिंग करता किंवा डोंगरदऱ्यातनी फिरता, सगळ्या गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करता, निसर्गाशी जोडलेली तुमची जी नाळ आहे ती खरंच अतूट आहे आणि खरंच तुमचा निसर्गाकडे बघण्याचा दृष्टिकोन फार वेगळा आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी करत असताना याच्यामध्ये सगळ्यात मोलाची साथ कुणाची लाभली? मोलाची साथ म्हटलं तर अगदी आवर्जून मला सांगावंच लागेल की मला यांनी या गिर्यारोहणाची मुळाक्षरं शिकवली ते आनंद पळांदे आणि माझे बाकीचे सहकारी, त्यात उषाप्रभा पागे आहेत, त्या माझ्यापेक्षा सिनियर आहेत खूप, अजूनही फिरतात, त्यांचं मला आदर्श आहेत. त्याच्याशिवाय माझे सहकारी शशिकांत हिरेमठ, नंदू पागे, हे माझे सहकारी. आणि मग
त्याच्याशिवाय घरच्यांची मोलाची साथ होती. घरच्यांची मोलाची साथ अशासाठी की डोंगरात जायचं पण घरचा डबा घेऊन जावं लागायचं किंवा तिथे शिजवावं लागायचं काहीतरी. पण ते कोण देणार तर घरचे देणार. मग ते घरचा विरोध प्रचंड असायचा डोंगरात जाण्याला. कशाला धोक्यात जातो, कुणी सुखातला जीव दुःखात घालायला सांगितलाय, असा इतका प्रचंड विरोध करणारी आई आणि माझ्या मामी ह्या दोघांनी विरोध खूप केला, पण डबा द्यायला एकदाही नकार दिला नाही. म्हणजे त्या डबा द्यायच्याच आणि डबा द्यायचा काही असलं तरी नाही. हीच गोष्ट असते खऱ्या नात्यांची आणि मायेतल्या नात्यांची. तर म्हणजे एकंदरीत तुमचे जे मित्र आहेत, जुने सहकारी आहेत, त्यांनी तुम्हाला साथ दिली आणि त्याच्यानंतर सगळ्यात मोठा वाटा म्हटलं तर घरच्यांचा, तुमच्या मामीचा आणि आईचा. माझ्या पत्नीचा आहे. माझ्या लग्नानंतर मला तिनं कधीही अडवलेलं नाही की इकडे जाऊ नका तिकडे जाऊ नका. उलट काही वेळेस माझा मूड नसला तर ती म्हणते जा डोंगरात जाऊन या 2 दिवस. म्हणजे इतक्यापर्यंत तिचं माझं रेडिंग केलं आहे की मी डोंगरात जाऊन आलो की खुश असतो. अच्छा. नाही, तुमच्या दोघांकडे बघून आम्हाला खरंच खूप छान वाटतं की एक संगणमत आहे, सगळ्या गोष्टी विचाराने चालतात. आणि एक गोष्ट मला अजून एक विचारायची आहे की त्यांच्यावर बोलताना आम्हाला एक गोष्ट समजली तुमच्याविषयी की तो लग्नातला काय किस्सा आहे की तुमचे बोटांना काहीतरी बँडेज होता आणि तो प्रसंग. ते असं त्याचं झालं असं की माझ्या त्या श्री कैलास शिखर मोहिमेची 2 वर्ष तयारी चालू होती आमची सलग. हिमालयातली शिखर मोहीम म्हटलं की खूप तयारी करावी लागते. परवान्यापासून ते रेशनिंग गोळा करणं, म्हणजे साधनं गोळा करणं, या सगळ्या तयारीला एवढा वेळ लागतोच. त्या दरम्यान माझं लग्न, म्हणजे आम्ही दोघांनी लग्न करायचं ठरवलं. मगाशी मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे आमची वेवलेंथ जुळल्यानंतरच मतं जुळल्यानंतरच आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. त्याप्रमाणे निर्णय घेतला. पण त्याच्या आधी मी सांगितलं की माझी शिखर मोहीम अगदी हाताशी तोंड आलेली आहे. आधी ती शिखर मोहीम मी पार पाडतो आणि परत आल्यानंतर लग्न करूया म्हणून. आणि त्याप्रमाणे लग्नाची तारीखही ठरवली मी आणि शिखर मोहिमेवर गेलो. पण शिखर मोहिमेवर जो अपघात झाला त्या ह्याच्यात माझी पायाची बोटं किंवा पायाचा खूपसा भाग कापून टाकण्याची शक्यता निर्माण झाली होती. पण त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की म्हटलं आपण म्हणजे पाय कापला गेला, आपला पायाचा बराचसा भाग कापला गेला, तर कोण लग्न करणार आपल्याशी. पण मी थोडंसं काळजीतच होतं आणि असं लक्षात आलं की आपलं लग्न काय आता होणार नाही. बरोबर आहे. पण आल्यानंतर मी पत्नीला सगळं समजावून सांगितलं की असं असं झालेलं आहे, असं माझ्या पायाची शक्यता अशी आहे. डॉक्टरांनाही अजून नक्की सांगता येत नाहीये की बोटं कापावं लागतील की पाय कापावं लागेल. मग अशा परिस्थितीत काय करणारस तू? ती म्हटली मी लग्न करणार. मला तो एक आश्चर्याचा धक्का होता खरं. आणि मग मला तिचाही अभिमान वाटला आणि तिच्या घरच्यांचाही अभिमान वाटला की तिची घरची आर्मी बॅकग्राऊंड आहे. म्हणजे तिचे वडील आर्मीमध्ये होते, दोन्ही भाऊ आर्मीमध्ये आहेत. आणि अशी बॅकग्राऊंड असल्यामुळेच ती सगळे धोके पुढचे समजावून घेऊ शकली. आणि तिनं स्वतःही काय अभ्यास केला असेल की हे फार फार तर काय होणार आहे यात. आणि तो धोका पत्करून तिनं माझ्याशी लग्न केलं. पायाला बँडेज असताना आम्ही सप्तपदीत चाललो आणि आमच्या वैवाहिक जीवनाला सुरुवात केली. बरोबर. नाही, खरंच जी माणसं पडत्या काळात तुमच्या सोबत असतात, उतार काळात तुमच्या सोबत असतात, ती माणसं खरंच मोठ्या मनाची असतात आणि तुमच्यासोबत सावलीसारखी राहत असतात. या गोष्टी आम्हाला त्यांच्याकडून बघून लक्षात आल्या. आणि खरंच म्हणजे एक दिलीप नाईक निंबाळकर उभं राहण्यासाठी जितका घरच्यांचा वाटा आहे तितकाच तुमच्या पत्नीचा देखील वाटा आहे आणि तुमच्या सोबत सावलीप्रमाणे त्या राहिल्या. खरंच खूप सुंदर गोष्ट आहे तुमच्यातली. तर सर, आता एक मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे. आता आपण थोडीशी चर्चा जे गिर्यारोहण आहे किंवा ट्रेकिंग आहे या सगळ्या गोष्टींच्या एक शेवटाकडे आलेलो आहे. तर तुमची जी एक संस्था आहे गिरीप्रेमी, तर ती काय आहे, कशी स्थापना झाली, याच्याविषयी ऐकायला आवडेल आम्हाला. गिरीप्रेमी संस्थेमागची आमची प्रेरणा होती म्हणजे आम्हाला हिमालयात ज्या वेळेला शिखर मोहिमेसाठी जावं लागतं त्यावेळेला कुठल्या तरी एका संस्थेचं स्पॉन्सरशिप दाखवावी लागते आम्हाला. अच्छा. आणि ती स्पॉन्सरशिप आम्हाला त्या काळात असणारे इतर जे क्लब होते ते आम्हाला देत नव्हते. काही कारणाने देत नसतील, त्यांच्या काही अडचणी असतील कदाचित.
मग आम्ही असा विचार केला आपण स्वतःची संस्था का नाही उभी करू. मग आम्ही 5 जणांनी मिळून, म्हणजे मी, दिलीप नाईक निंबाळकर, आनंद पाळंदे, उषप्रभा पागे, शशी हिरेमठ आणि नंदू पागे ह्या 5 जणांनी 1982 साली गिरीप्रेमी ही संस्था स्थापन केली. आणि ती गिरीप्रेमी संस्था आज सांगायला अभिमान वाटतो मला की जागतिक दर्जाची एक महत्त्वाची संस्था झालेली आहे. आमच्या संस्थेमध्ये 14 एव्हरेस्टवर गेलेली वगैरे आणि 8000 शिखर, म्हणजे 8000 मीटरपेक्षा अधिक उंची असलेली शिखरं आहेत आपल्याकडे. जगात एकूण 14 आहेत. त्यापैकी भारताच्या हद्दीत 8 आहेत. ती 8ही शिखर सर केलेले गिर्यारोहक आमच्या संस्थेचे आहेत. हा एक फार दुर्मिळ भाग आहे. बरोबर. म्हणजे एकंदरीत त्याची स्थापना तुम्ही 5 जणांनी केली. आणि आता ती उमेश झिरपे म्हणून गिर्यारोहक आहेत, आघाडीचे गिर्यारोहक आहेत, ते व्यवस्थापन सांभाळतात. अच्छा. म्हणजे एकंदरीत 5 जणांनी सुरू केली होती आणि आता तिला एक मोठं स्वरूप प्राप्त झालंय आणि बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीनं तुम्ही त्यामध्ये काम करताय आणि लोकही आता त्याच्यामध्ये जॉईन व्हायला लागले. 13 गिर्यारोहक जे आहेत ते एव्हरेस्ट सर केले आहेत. अच्छा. तर एकंदरीत म्हणजे आता तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या आम्हाला, खरंच खूप छान वाटल्या तुमच्या ह्याच्यामध्ये, म्हणजे गिर्यारोहण असेल किंवा बाकीच्या गोष्टी, आपलं सह्याद्री फिरणं असेल, या सगळ्या गोष्टी. मग याच्यामध्ये वाचनाची आवड आणि लिखाणाची आवड कशी तयार झाली आणि निर्माण कशी झाली? वाचनाची आवड मला अगदी हायस्कूल असल्यापासून होती. त्याचं कारण घरी वडिलांना वाचनाची आवड होती. त्यामुळं घरी मासिकं असायची, वर्तमानपत्र असायची, साप्ताहिक असायची. ते सगळं घरात असल्यामुळं आपोआपच आम्हाला 4ही भावंडांना वाचनाची आवड निर्माण झाली होती. आणि कॉलेजला असल्यापासून आणखी विशेष, शिवाजीराव भोसले सरांनी कॉलेजची लायब्ररी पूर्ण मोकळीक दिली वाचायला. कितीही वेळा पुस्तकं बदलायची सवलत दिली आणि त्या सवडीतून आणखी वाचन वाढत गेलं. त्या वाचनाच्या बाबतीत एक सांगता येईल मला की माझं सुरुवातीचं वाचन होतं ते शेळीच्या वाचण्यासारखं होतं. म्हणजे शेळीच्या वाचण्यासारखं म्हणजे काय, तर शेळी असं पाला निवडून खात नाही, ते कुठलेही हाताला लागेल, तोंडाला लागेल, तसं माझ्या हाताला लागेल ते पुस्तक मी वाचत. त्याला नेमकी दिशा नव्हती. बरोबर. पण वाचन मात्र चालू होतं. तेच नोकरी काळातही झालं. नोकरी काळातही माझं वाचन कधी सुटलं नाही. किती अडचणी आल्या, काही आल्या, तरी मी वाचन मात्र कधी सुटलं नाही. आणि त्या वाचनातून असं लक्षात आलं की आपण काही लिहू शकतो म्हटलं. आणि असं म्हणतात की खूप वाचणारा माणूस कधीतरी लिहायला लागतोच. तशा पद्धतीने मी लिहायला लागलो. मी नोकरीच्या नंतर दुसऱ्याच वर्षी मी त्या काळचं एक आघाडीचं साप्ताहिक होतं माणूस, त्या ह्याच्यात लिहायला लागलो. आणि मग अशा एक 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 टप्पे ओलांडल्यात. मग नंतर मग 2000 साली मला माझ्या आकाशवाणीतले एक सहकारी, त्यांनी आकाशवाणीसाठी लिहिण्याची विनंती केली होती. त्यातून मग पर्यावरण विषयक मराठी पुस्तकांचा परिचय करून देणारं एक सदर होतं, नाते निसर्गाशी. त्या नावानं मी जवळ 4 वर्ष नाते निसर्गाशीमध्ये निसर्गाविषयक पुस्तकांचा परिचय करून देत होतो. ते लिखाण झालं. मग अवांतर गोष्टी त्यांना पुणे आकाशवाणी केंद्राच्या सुवर्ण महोत्सवी प्रसंगी त्यांनी मला एक मालिका लिहायला सांगितली, महाराष्ट्रातील वस्तुसंग्रहालय. ती वस्तुसंग्रहालयाची वरची एक 13 भागाची सिरियल लिहिली. त्याच वेळेला मग माझं थोडंसं कथालेखनही वाढायला लागलं. आणि साप्ताहिक सकाळच्या कथा स्पर्धेत माझ्या कथांना सलग 4 वर्षे बक्षीस मिळाली. ती मला उत्साह वाढवणारी गोष्ट होती ती खूप. आणि मग आपण बऱ्यापैकी लिहू शकतो हा एक आत्मविश्वास आला. त्या आत्मविश्वासातून पुढं लिहित राहिलो. आणि आत्ता गेल्याच वर्षी माझा कथासंग्रह प्रसिद्ध झाला, अंतराळी म्हणून. त्या अंतराळी कथासंग्रहाला महाराष्ट्र साहित्य परिषदेचंही पारितोषिक मिळालं. आणि नुकताच महाराष्ट्र शासनाचा एक उत्कृष्ट कथासंग्रहाचा पुरस्कार मिळालेला आहे. अच्छा. म्हणजे एकंदरीत तुम्ही पुस्तकांची वाचन तुम्हाला वडिलांपासून सवय लागली
नंतरनं आपले फलटणचे जे मधोजी कॉलेज आहे तिथं तुम्हाला वाचनाची अजून तिथं तुम्हाला खतपुरवणी मिळत गेली आणि तिथून सुरुवात झालेला प्रवास हा लेखनापर्यंत पोहोचला आणि तुम्ही या सगळ्या गोष्टी करत असताना हे करायला सुरुवात केली. आज तुमची पुस्तकं खरंच बरेच जण वाचतायत आणि तुम्हाला त्याचे पुरस्कारही मिळालेले आहेत. तर एकंदरीत किती पुस्तकं आहेत आत्तापर्यंत लिहिलेली तुम्ही? आत्तापर्यंत माझी पर्यावरण विषयक कथासंग्रह आणि ट्रेकिंग मधले अनुभव अशी सगळी मिळून 5 पुस्तकं आहेत. 5 पुस्तकं आहेत. अच्छा. आणि नुकतंच आता लवकरच येईल माझं आत्तापर्यंतच्या ट्रेकिंग मधल्या अनुभवावर आधारित असणार आहे ते काय. म्हणजे एकंदरीत हे एक दिशादर्शक पुस्तक असणार आहे गिर्यारोहकांसाठी. जर खरंच तुमच्या पहिली पुस्तकं आम्ही ज्यावेळेस बघितली त्यावेळेस खरंच खूप सुंदर पद्धतीनं लिखाण आहे तुमचं आणि एक तुमच्या कथानकांना ग्रामीण शैलीतला एक गंध आहे. कारण माझी मुळच ग्रामीण खरंच. आणि ती गोष्ट लोकांना एक पुस्तकाच्या पाठीमागं पण लिहिलेलं वाक्य आहे की लोकांना, शहरी लोकांना किती पद रुचेल हे माहिती नाही, परंतु जी मूळ भाषा आहे त्याच्यावरती फार तुम्ही छान काम केलेलं आहे. खरंच खूप सुंदरपणे लिहिलेली आहेत तुम्ही कथा. आणि अंतराळी ही एक कथा आहे जी तुमच्या पुस्तकाचं नाव आहे आणि त्यानुसार तुम्ही ते पुस्तक हे केलेलं आहे आणि त्याला आत्ता तुमच्या साहित्य परिषदेचा पुरस्कार देखील प्राप्त झालेला आहे. सर, तुम्हाला ही पुस्तक का लिहावीशी वाटली एवढी? कशासाठी? म्हणजे त्याचं कारण काय होतं? म्हणजे लिहितात लोक की चला ठीक आहे लिहूयात, काहीतरी लिहूयात, पण तुम्ही ही पुस्तकं का असं वाटलं की पुस्तकं छापावीत आपण आणि ती लोकांपर्यंत पोहोचवावी? याचं एक कारण की म्हणजे माझी मुळं ग्रामीण भागातली आहेत. ग्रामीण भागातली पूर्णतः परिस्थिती मला माहिती आहे. ग्रामीण मातीची माझी असणारी नाळ कधीच तुटली नाही, ती तुटू देणार नाही. तिथल्या परिस्थितीत लोक कशी जगतायत, त्यांच्या जगण्यातले ताणे बाणे अडचणी या सगळ्या मला अगदी जवळून माहिती झाली आणि म्हटलं हे कुठेतरी आलं पाहिजे, लोकांच्या पुढे गेलं पाहिजे. माझ्या आधी अनेक लोकांनी लिहिलेलं आहे, आजही लिहित आहेत, माझ्यापेक्षाही चांगल्या प्रकारे लिहिलेलं गेलेलं आहे. पण तरी देखील म्हटलं आपल्याला जी माहिती आहे ते मांडलं पाहिजे कुठेतरी. मग त्या दृष्टीनं मग मी लिहायला लागलो ते आणि ते लोकांना आवडते असं वाटल्यानंतर उत्साह वाढला आणि त्यात लिहित राहिलो. अच्छा. मग तिथून सुरुवात झाली आणि आता 5 पुस्तकं तुमची आहेत. तर एकंदरीत आता तुम्ही तुमचं जे अंतराळी पुस्तक आहे त्या पुस्तकामध्ये तुम्ही ग्रामीण बोलीभाषा आहे, बऱ्याच शब्द असे आहेत की जे ग्रामीण आहेत आणि सगळा टच आहे. तर एकंदरीत जी पुस्तकं खरंच तुमची जी आहेत ना त्याच्यामध्ये एक आशय आहे आणि एक तुम्ही आता एक किस्सा सांगितला होता आपण चर्चेच्या आधी, एक की मुखपृष्ठाचा किस्सा सांगितला होता तुम्ही की त्याला तुम्हाला बगाड लावायचं होतं, पण बगाड हा शब्द लोकांना माहितीच नव्हता. म्हणजे त्यांना माहितीच नव्हतं की बगाड काय असतं किंवा कसं असतं. त्यामुळे ते नाईलाज असतो अडकीत त्याचं चित्र आणि त्याच्यामध्ये अडकलेली एक महिला आहे ती. म्हणजे मला ती ग्रामीण भागातल्या महिलेची परिस्थिती दाखवणारं चित्र पाहिजे होतं की एक वेळ आयुष्यात, तिच्या आयुष्यात एक वेळ अशी येते की धड माहेरचे तिला जवळ करत नाहीत, धड सासरचे जवळ करत नाहीत, अशी एक वेळ येते. त्यावेळेस ती अंतराळी असते. म्हणजे धड इकडची ना तिकडची. म्हणजे पायाखाली माहेरचं सासरचं जमीन नाही, डोक्यावर माहेरची माया नाही, ती इकडची तिकडची राहते. बरोबर ती अधांतरी असते, अधांतरी अंतराळी या अर्थाने. म्हणून मला ते असं परिस्थिती मांडावीशी वाटली त्या कथेतनं. आणि मला सांगायला आवडेल की खरं ते माझ्या अपेक्षेपेक्षा खूप चांगला प्रतिसाद त्या कथेला मिळाला. मी त्या कथेला आलेली प्रतिक्रिया इतक्या बोलक्या आहेत अगदी, म्हणजे खूप मनाला हे होत असेल त्यावेळेस. ते लोकांच्या आयुष्याशी ते इतकं जोडलं गेलं की मलाही आश्चर्य वाटते कधी कधी मी कसं काय लिहू शकलो. नाही, बरोबर आहे. काय असतं ना, एखादा लेखक लिहित असेल त्यावेळेस एखाद्या वाचकाला जवळची परिस्थिती वाटली की तो अजून वाचत जातो, त्याच्यामध्ये रस निर्माण होतो आणि तो शोध घेण्याचा प्रयत्न करतो स्वतःला. आणि तशीच ती कथा आहे अंतराळी. त्याला पुरस्कारही तुम्हाला मिळाला आणि त्याचंच एक फलस्वरूप आहे ते. तर सर, आता एवढं सगळं लिहित असताना, वाचन करत असताना कोणकोणत्या साहित्यिक मंडळींची भेट झाल्या किंवा मैत्री झाली आणि संबंध आले? म्हणजे जवळ मला आवडते जे लेखक आहेत त्यांना मला भेटायला आवडतं.
आणि खूप पूर्वीपासून तशी इच्छा आहे त्याची. आणि सुदैवानं मला माझे आवडते लेखक व्यंकटेश माडगुळकर फार जवळून परिचय झाला. आणि नंतर सतत होत राहिला तो, सतत भेटीगाठी होत राहिल्या. त्यांच्या लेखनापासून मी खूप प्रेरणा घेतलेल्या आहेत. त्यांच्या पुस्तकांचा खूप चाहता आहे मी. आजही मला त्यांच्या असं वाटतं की त्यांच्यासारखं एक 10% जरी मला लिहिता आलं तरी मी समाधान पावलं. म्हणजे व्यंकटेश माडगुळकरांचे तुमचे व्यंकटेश माडगुळकर, सदानंद देशमुख, आसाराम लोमटे, आणि ट्रेकिंगच्या संदर्भात म्हटलं तर गोनी दांडेकर, अशा म्हणजे लेखकांचा तुम्हाला सहवास लाभला. तर एक किस्सा आहे की त्यांचं काय इच्छा होती व्यंकटेश माडगुळकरांची तुमच्याकडून, एक राहून गेलेली इच्छा काहीतरी होती, ते ऐकायची आम्हाला. व्यंकटेश माडगुळकरांचा परिचय माझा आकाशवाणीतून झाला. तर आकाशवाणीत मी त्या काळी लेखन करत होतो, तर त्यावेळेला ते भेटायचे नाही मी. मग त्यावेळेला ते म्हणत होते, अरे दिलीप, मला एकदा तुझ्या घरी येऊन काय शब्द तुझ्या घरी येऊन मला सागोती खायची म्हणाली. आणि मला अशी म्हटले, ह्याला सागोती कशी माहिती म्हटली. आणि ते म्हटले, मी माण तालुक्यातला, तू फलटण तालुक्यातला, शेजारी आपण. आणि सागोती शब्द त्यांच्या बोलण्यात लिहिण्यात असायचा. कारण त्यांचे सहकारी जे होते म्हणजे त्या काळातले, म्हणजे ते लेखक नव्हते त्या काळातले, सहकारी जे होते ते वैदू होते. ते शिकारीला जायचे, ते काय अशी माळून आणायचे ससे वगैरे असे, त्याचे ते सागोती बनवायचे. ते म्हणले, मी ती सागोती त्याच्यानंतर खाल्लीच नाही परत. मला तुझ्याकडे येऊन सागोती खायची आहे. मलाही आश्चर्य वाटलं. दुर्दैवाने तो योग काही कधी आला नाही, पण मला एवढ्या मोठ्या माणसाचं कौतुक वाटलं की नाही. खरंच म्हणजे आज व्यंकटेश माडगुळकर सरांचं जरी नाव घ्यायचं म्हटलं तरी कानाला हात लावावा लागतो. म्हणजे एवढं प्रचंड लिखाण आहे त्यांचं. आणि आम्हाला लिखाण म्हणजे वाचनाची किंवा लिखाणाची चटक लागली ते त्या व्यक्तींमुळेच. कारण एवढे समृद्ध लेखक आपल्याकडे मराठीत होते आणि त्यांनी इतकी समृद्ध भाषा करून टाकली की आज त्यातून ते मोती वेचताना स्वतःला एक भाग्यवान समजायला लागतं. तर सर, खरंच तुम्हाला खूप सुंदर आहे. अजून एक किस्सा आहे पुलंचा. तर ती पत्र काय होतं, तुम्हाला पत्र पाठवलेलं पुलंनी? असे अनेक मोठ्या लेखकांनी खूप काही चांगलं साहित्य वाचलं की मला पत्र पाठवावंसं वाटायचं आणि मी पाठवायचो. मी ओळख असो नसो, मला काही त्यांच्याशी जाऊन गप्पा मारण्याची संधी मला कधी मिळणार नाही हे मला माहीत असायचं. त्यामुळे जे काही असेल ते पत्राद्वारे व्यक्त व्हायचं. त्यांच्याकडून उत्तर आलं तर तो आशीर्वाद समजायचा, नाही उत्तर आलं तरी आपल्यापासून समाधान तरी कुठं जात नाही हे म्हणून मी त्यांना पत्र पाठवत राहायचो. पु ल देशपांडेंना त्यांच्या एका पुस्तकासाठी मी पत्र पाठवलं होतं, सजावट. आणि माझी साधी इच्छा व्यक्त केली होती. माझी आई खांडवे म्हणजे आपल्याकडे करंजा म्हणतात, तर ती खांडवे खूप छान बनवत असायची. आता हे नाही ती, म्हणजे तुम्ही खावी अशी माझी इच्छा आहे असं मी त्याला पत्रात कळवलं होतं. ते येणार नाहीत हे मला खात्री होती, माहिती होतं. पण पत्राची त्याने दखल घेतली, ते आले नाही, येऊ शकणार नव्हतं. एवढा मोठा माणूस, व्यस्त दिनचर्या असलेला माणूस, लेखन मग्न असलेला माणूस माझ्या घरी कसा येणार. पण त्यांनी सांगितलं की मला तुझ्या घरी यायला नक्की आवडेल आणि खांडवी खायला सुद्धा आवडेल म्हटले. हा माझ्या दृष्टीने खूप मोठा योग होता मला. म्हणजे त्यांचं पत्र परत तुम्हाला ते एक आशीर्वादच होता मला. आशीर्वादच होता, बरोबर आहे. आणि एकंदरीत त्या लेखकांसारखेच आशीर्वाद आज तुमच्या पानांवरती उमटतायत, म्हणजे असं म्हणायला वावगं ठरणार नाही. खरंच सर, तुमचं म्हणजे सहवास खूप मोठा आहे आणि व्यासंगही खूप मोठा आहे. मोठ्या मोठ्या लोकांशी तुम्ही बोलला आहात, त्यांचं लेखन जाणून घेतलंय, त्यांच्याबरोबर काम केले, त्यांच्याबरोबर फिरस्ती केली. बऱ्याच गोष्टी तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये केलेल्या आहेत आणि एक लेखक म्हणून आणि एक ट्रेकर म्हणून तुमची आज एक ख्याती आहे, ओळख आहे.
आज बरीच लोक तुम्हाला ओळखतात. तर सर, या सगळ्या गोष्टी करत असताना संघर्षही तुमचा तितकाच आहे. प्रत्येक गोष्टींमध्ये वेदना आहेत, पण त्यामध्येही जगण्याची एक उमेद तुम्ही तुमच्यामध्ये ठेवली आहे आणि समाजाकडे एक चांगल्या दृष्टिकोनातून समाज आज तुमच्याकडे एक चांगल्या दृष्टिकोनातून बघतोय की एक तुम्ही चांगले व्यक्ती आहात. आणि खरंच आज आम्हाला तुम्हाला उलगडत आणि खरंच खूप छान वाटलं आणि तुम्हीही आमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली आणि एकंदरीत आम्हाला अजूनही चांगलं की एक फिरस्ती असणारा माणूस किंवा एखादं ट्रेकिंग करणारा माणूस कसा असतो, त्याच्या काय काय गोष्टी असतात आणि त्याने कसं असावं या गोष्टीविषयी आम्हाला शिकायला मिळालं. तुम्ही निसर्गाशी जे नातं आहे तुमचं ते आम्हाला समजलं. तुम्ही काय काय बघितलंय, त्या कशा कशा गोष्टी असतात आणि काय थ्रिलिंग अनुभव असतात हे सुद्धा आम्हाला ऐकायला मिळालं. आणि कदाचित आज हिमालयाकडे बघताना निश्चित तुमची आठवण येईल की हिमालयाकडे जाताना नाही का आपल्यासारख्या माणसांचं काम नाही असं जरूर वाटेल आम्हाला. कारण तुम्ही एवढं सहन केलंय आणि तुम्ही सांगितलं की 8-8, 9-9 डिस्प्रिनच्या गोळ्या मी दिवसाला घेत होतो वेदना टाळण्यासाठी. एवढा मोठा संघर्ष सर कुणी करू शकत नाही आणि तुम्ही तो तुमच्या छंदापोटी केला सगळ्या गोष्टी. आणि एकंदरीत तुम्ही आज आता या प्रवासात तुम्ही इथंपर्यंत पोहोचलाय. तर इथून पुढचं आयुष्य कसं काय, कसं नियोजन आहे, काय आहे नेमकं धोरण काय आहेत? नाही, आता तर म्हणजे फिरतीचे दिवस माझे जवळजवळ संपत आले. ट्रेकिंग खूप कमी झालंय. कधी 2-3 महिन्यातनं एकदा जातो आणि झेपेल एवढ्याच ट्रेकिंग करतो. पण लेखन मात्र अजून खूप करावं अशी इच्छा तरी आहे आणि त्याच्याही पेक्षा जास्त अधिक वाचलं पाहिजे. माझं वाचायला इतकं राहिलं असं वाटतं. पुस्तकं बघितली की असं वाटतं अरे आपण काय वाचलंय अजून. तुकाराम वाचलेले नाहीत, ज्ञानेश्वर वाचलेली नाहीत, मग आपण काय वाचलं. बरोबर आहे. म्हणजे वाचायचं राहून जाते म्हणजे एवढ्या ह्याच्यातून. नाही खरंच म्हणजे तुम्हाला आता इथून पुढच्या तुमच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला वाचन हा एक सगळ्यात मोठा हे असणार आहे. कारण ट्रेकिंग तुम्हाला थोडंसं वयामुळे थोडंसं हे होऊ शकतं, पण वाचन आणि लिखाण याच गोष्टी आता तुमच्याकडे आहेत. आणि माणसाच्या आयुष्यातले छंद जे असतात ना, वाचन करणं, लिखाण करणं, हे माणसाला अजून चिरकाळ ठेवतात आणि ताजंटवानं ठेवतात. म्हणजे तुम्ही एक किस्सा सांगितला की तुम्ही ट्रेसमध्ये असाल किंवा ताणामध्ये असाल तर तुमच्या पत्नी तुम्हाला म्हणतात की जा डोंगरामध्ये फिरून या. तसं आता तुम्ही पुस्तकांमध्ये फिरायला तुम्हाला आता हे करायला लागेल. नाही खरंच खूप सुंदर प्रवास होता सर तुमचा. आणि आमच्याकडं मी सांगेन की मी म्हणजे पूर्णतः पुस्तकांनी घडवलेला माणूस आहे. पुस्तकांनी घडवलेला माणूस आहे. नाही आणि सर एक गोष्ट की बऱ्याच वेळा लोकांकडून एक येतं की पुस्तकी माणूस असणं वेगळं आणि अनुभवी माणूस असणं वेगळं. पण आम्हाला आज तुमच्याकडून बघायला मिळतंय की तुम्ही दोन्ही आहात, एक अनुभवी आणि एक पुस्तकी. म्हणजे पुस्तकी म्हणजे काय तर पुस्तकांमध्ये विश्व शोधून आपल्या आयुष्यामध्ये कसा बदल करणं या गोष्टी तुमच्याकडून शिकायला मिळतात आणि अनुभवातून पुस्तकात बदल कसे करावेत हे दोन्ही गोष्टी आम्हाला तुमच्याकडून बघायला मिळाल्या. खरंच खूप सुंदर प्रवास आहे तुमच्या आयुष्याचा आणि एकंदरीत आम्हाला म्हणजे एक नवीन ऊर्जा आणि एक नवीन चेतना मिळाली की यातून कसं पुढं जाता येईल आणि आयुष्याकडे चांगल्या आणि सकारात्मक दृष्टिकोनातून कसं बघता येईल या गोष्टी आम्हाला खरंच आज जाणवल्या. आणि आम्ही तुमच्यापेक्षा म्हणजे नाही का की आम्हाला भाग्यवान समजतो की आम्हाला तुमचा सहवास मिळाला आणि तुमची एक मुलाखत घेण्याचा मला म्हणजे एक हे मिळालं, चान्स मिळाला. खरंच खूप भाग्यवान समजतो आम्ही. आणि सर तुम्ही इथून पुढं असंच लिखाण करत राहावं, छान छान गोष्टी लिहित राहाव्यात आणि अजूनही फिरावं अशी आमची इच्छा आहे. आणि तुमच्या या पुढील प्रवासासाठी आमच्याकडून तुम्हाला खूप खूप मनस्वी शुभेच्छा. धन्यवाद सर.